शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर ग्रामीण पोलीस सरसावले. बस चालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शालेय बस चालक, वाहक आणि शाळा प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. 4 जुलै 2026 रोजी वडोदा, अरोली, देवलापार, भिवापूर आणि काटोल्या पोलीस स्टेशनमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये के जॉन पब्लिक स्कूल, आयडियल कॉन्व्हेंट, गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, तिरुपती इंटरनॅशनल आणि कॉन्सेप्ट स्कूल यांसारख्या नामांकित शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे नियम आणि सूचना. बैठकीत शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांना खालील कडक सूचना देण्यात आल्या. शालेय बसचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा परवाना आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे अनिवार्य आहे. प्रत्येक बस चालक आणि अटेंडंटची पोलीस चारित्र्य पडताळणी, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. बसमध्ये प्रथमोपचार पेटी, फर्स्ट एड किट, अग्निशमन यंत्र आणि सीट बेल्टची व्यवस्था असणे आवश्यक आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा. मद्यपान करून वाहन चालवू नये. वेग व मर्यादेचे काटेकोर पालन करावे. पावसाळ्यात ओव्हरहेड वीज तारा किंवा मोठ्या झाडांखाली वाहन उभे करू नये. खिडक्यांना संरक्षक जाळ्या आणि रॉड बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ बैठकाच नाही तर प्रत्यक्ष कार्यवाहीवरही भर दिला जात आहे. शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाईल. सिटी इंडिया न्यूजसाठी पोलीस प्रशासन, नागपूर ग्रामीण. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.